मी सर्व माझ्या विद्यार्थी भावांना, विद्यार्थी बहिणींना, त्यांच्या आई वडिलांना, पालक वर्गांना आणि शिक्षक मंडळी आणि या मंदिराला ज्यांनी निर्माण केलं त्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादानं आदरणीय माननीय शेखर भाऊ सावरबांदे परिवार, त्यांची सर्व स्नेही मंडळी आणि ग्रामस्थ, आजूबाजूच्या परिसरातील आलेले विद्यार्थी विद्यार्थिनीचे पालक वर्ग, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. कारण हे एवढं मोठं चारोधाम आहे. सर्वांचा उत्कर्ष व्हावा, आपलं जीवन सुंदर बनावं, आपलं जीवन आदर्श बनावं. मला तर पहिल्यांदा रुक्मिणीचा अर्थच कळला नाही, कारण मी जिल्हा परिषदचं बियाणं. आता जिल्हा परिषदच्या वर गेली इंग्लिश शाळा आणि कॉन्व्हेंटच्या वर गेलं सीबीएसई पॅटर्न. मला सीबीएसई काय आहे हेही कळत नाही, कारण आपलं ग्रामीणचं जीवन आहे. जिल्हा परिषद शिवाय काही पाहिलं नाही आपण. वर्ग 4, खोल्या 2, गुरुजी 2, शिकवीन कोण? आता तुमच्या मुलाचं भाग्य आहे, तुमच्या आई वडिलांना धन्यवाद द्यावं की तुम्हाला, आणि सावरबांदे साहेबांनाही धन्यवाद द्यावा लागेल आम्हाला की आपल्या कमी पैशामध्ये खर्च निघावा, फक्त एवढा उद्देश डोळ्यासमोर ठेवून. तुम्हा मायबापांना शेतकऱ्याचे लेकरही शिकले पाहिजे. कारण गाडगे बाबा आणि तुकडोजी बाबा, तुम्ही 1 मिनिट हात वर करा बरं, व्यायाम होऊन जाते तुमचा. नाहीतरी रामदेव बाबाचे तुम्ही करतात की नाही, तर मग असा व्यायाम करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला, हा गाडगे बाबाचं भजन आहे बाबा. गोपाला गोपाला फुले शाहू आंबेडकर गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला. बोलो कर्मयोगी गाडगे बाबा की जय. हा जोरात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा विजय असो. आदिवासी शहीद बिरसा मुंडांचा विजय असो. भारत माता की जय. वंदे मातरम. तुम्हा मुलांच्या आनंदात तुमचा आनंद द्विगुणित व्हावा. माझं कीर्तन ठेवण्याच्या माग तुम्ही कारणीभूत आहात. तुमच्या आई वडिलांना गरज नाही. विद्यार्थी भावांनो, मी 4थ्या वर्गात होतो ना, पाणी द्या इकडून ठेवा. याला खंजेरीले पाणी लावल्याशिवाय थंड नाही होत बेटा. जसं तुम्ही शिकल्याशिवाय तुमचं ज्ञान वाढेल का? नाही वाढलं. तुम्हाला त्यातलं ज्ञान मॅडम शिकवतात, नंतरच तुम्हाला कळतं की नाही. नाही तर कशात काही नसतं कळलं. असं या प्रत्येक गोष्टीला निर्माण करावं लागतं, शिकावं लागतं. तुकाराम महाराज लिहितात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुमच्या अभ्यासाला एवढं महत्व आहे. तुमच्या आई बापाचं इच्छा आहे की माझे मुलं माझ्या मुली चांगल्या घडाव्या, त्यांचं जीवन सुखात जगलं जावं. या लहान लहान लेकरं पण पद्धतशीर आहेत, शिस्त आहे. गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा आणि आदरणीय सावरबांदे साहेब, त्यांचे आई वडीलही शिक्षक होते बेटा. सावरबांदे साहेब
स्वतः एवढे का शिकले MSc का शिकले ते कारण आई वडिलाचा परिणाम राहते ना बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरगी सॉफ्टवेअर नाही तर माय तिफन बाप डवरा पोट्ट वखर माझ्या शेतकरी राजाचा काय विचार म्हणून तर शेतकऱ्याच्या मुली शिकले पाहिजे शेतकऱ्याचे मुलं शिकले पाहिजे त्या वावरात दम आहे पण कमी आहे बाबू म्हणजे पोट भरते शिल्लक नाही राहत कारण कोमाले को अरे मुंगाले को पराठीच्या पाट्या गायल्या शेतकऱ्याची बोम 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 कोमाले को तरी म्हणते हरी ओम पराठीच्या पाट्या गायल्या ओरडते हरी ओम 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 कोमाले को माझ्या विद्यार्थी भावांनो विद्यार्थी बहिणींनो या विद्यार्थ्याच्या आई बहिणी माय माऊले आल्या तुम्हालाही धन्यवाद देतो आपल्या आई वडिलाच्या नावानं टाळ्या वाजवा कोरडा ओला काळे तुझ्या पाचविले पूजला कोरडा ओला काळ त्याच्या पाचविले पूजला कोरडा ओला काळ याच्या पाचविले पूजला तरी शेतकरी हा कर्जामध्ये डुबला 2 लाख माफ केले आता शेखर बांधे साहेबांनी म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी तरी शेतकरी हा कर्जामध्ये डुबला शेतकऱ्याला आनंदात पोळ्यात येते हसू कधी कधी धरणी माता डोळ्यात आणते हसू तरी बघा गावंडे हा मनी हरी हो ओम 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 हो माले को मुंगाले को पराठीच्या पाट्या गायल्या शेतकऱ्याची म्हणून माझ्या शेतकऱ्याचं जीवन वर यावं माझ्या माय माऊल्यांनो आपण गरीब लोकांचं जीवन शेतकऱ्याचं वर यावं तुम्ही पाहता मी तर शेतकरी नव्हतो मजुराचा मुलगा पण विद्यार्थी थांबरे हे गडबड कोण करते बेटा ए बाळा इकडे बा ओय ओय ते बा ते करते त्याला सांग सांग तू शांत बस ना का रे गडबड करता का तू तुझ्यापेक्षा ते बाय तो छोटा मुलगा किती आहे चुपचाप आहे पाठव बरं त्याला पुस्तक देतो हे काय बेटा ये त्याला तुझ्या मागच्या त्याला ये रे या या वा वा या ना हे पुस्तक घ्या ना 50ची नोट दे रे हा घ्या 2 पैकी दादा एक माईक दोन्ही नका घेऊ तुम्ही बोलू नका घे बेटा पायजा पडला नाही पाहिजे अरे नोट घे किंवा पुस्तक घे हा खरंच सर्वोत्कृष्ट काय सर्वोत्तम मुलगा उत्कर्ष शाळेचा घे बेटा त्यानं नोटाले हात नाही लावला क्या बात है टाळ्या वाजवा ज्या बसा मन तृप्त झाले त्यानं नोटाले हात नाही लावला आता नाही देवा काही आता नाही देवा काही अन्य मागणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने बाबासाहेब आंबेडकर सांगायचे पोटात आग पडली भूक लागली ज्योतिबा फुले शाहू महाराज आज आम्ही पाहतो बाबू आदरणीय साबरमती साहेबांचे आई वडील शिक्षक होते परिणामाला पूर्ण त्यांच्या कुटुंबावर आई वडिलाच्या शिक्षणात त्यांची पत्नी त्यांचा मुलगा डॉक्टर मुलगी इंजिनियर भावाची पत्नी शिक्षिका पा वातावरण बदललं घरातलं आपण म्हणतो शिक्षणानं काय होतं पा बरं केवढा परिवार बदलला स्वतःच नाही जगून राहिले इतरांनाही जगून राहिले
नाही तर काही काही माणसं फक्त दोघं नवरा बायकोन 2 लेकरं. चांगला आहे बुवा, आम्ही गरीब होतो, आता टाटाची औलाद झालो. अंबानी आमचा चुलत सासरा आहे, बिर्ला आमचा मावस भाऊ आहे. आम्ही भयंकर गरीब होतो, आता लय श्रीमंत झालो. मग अवघ छातीवर घेऊ. तेवढ्यावर सावर बांधे परिवार थांबला नाही. योगायोग आहे हे वावर घेणं, हे शेत घेणं, याच्यात एवढं बांधकाम करणं, तुम्ही मुलं शिकणं. हा कोणाला पाहिजे? मम्मीला पाहिजे की पप्पाला? ए बाळा, ए बाळा, अबे इकडे पाहि ना, तू मेरे तरफ देखना. तू मम्मीला पाहून राहिली की पप्पाला? बोल. तुझ्या पप्पाला पाहू नको. जोपर्यंत मम्मी इथं आहे तोपर्यंत पप्पा इथंच राहील. मम्मी गेली की पप्पाले ऑटोमॅटिक रिवर्स लागते. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. 10 मिनिटात पप्पा घरी. जय जय राम कृष्ण हरी. जोपर्यंत मम्मी इथं आहे तोपर्यंत पप्पा इथं आहे. जय जय राम कृष्ण हरी. तू असा दोघाईले काऊन मारून राहिला? गलतीनं झाला का बे? सायलेंट बस ना तू. हात काढ त्याच्या तू खांद्यावर. नजर चुकीनं झाला का? सरळ बस, खाली बस. लेकरं हे घडवावं लागतात बरं मॅडम. तुम्ही म्हणताल पैदा केलं की बस. हा, जन्मानं माणूस मोठा नाही होत, कर्मानं मोठा होत. तुम्ही म्हणाल समतिथीले पैदा केले म्हणजे चांगले लेकर पैदा होतात. समतिथीन विषम तिथी. चांगले लेकर घडवणं तिथीले महत्व नाही. मनुष्य हा जन्मानं मोठा होत नाही, कर्तृत्वानं मोठा होत बाबू. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा सांगतात, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान. गजानन भाऊचा आवाज मॅडम लेडीज सारखा आहे. लय लोकाईले वाटते महाराजनं लेडीज आणली काय, कारण महाराज लोकाईले लेडीज फार आवडते. गीता का ज्ञान, ये है आणि हे सुशिक्षित बेकारी त्या महाराजच्या मागे लागतात. पाहिलं नाही काय, भंडारा जिल्ह्यातल्या भागवत वाचणाऱ्या महाराजाने एक लेडीजच घेऊन गेला. महाराज महाराज चल संन्यासी मंदिर में, अरे तेरी बेटी मेरी खंजेरी, दोनों साथ बजाएंगे. 7 दिवस त्यानं भागवत वाचाले मुक्काम तिथंच केलं आणि तिथंच ऑनलाईन झाला. मग बेलाईन सुरू. दुसऱ्या दिवशी पेपरले भागवत वाचणारानं बायको नेली. अरे अमरावती जिल्ह्यात जिल्हा परिषद मेंबरची बायको भागवतवाल्याने नेलती ना. हल्ली जिल्हा परिषद मेंबर नांदगाव खंडेश्वरी एरिया आहे. आणि सांगा बरं बाबू, म्हणून आम्हाला महाराज पाहिजात. तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, नरहरी महाराज, चोखा मेळा, नामदेव शिंपी, गोरोबा कुंभार, सेना महाराज. अरे हे संत वारकरी संत आहेत. माझ्या तुकडोजी बाबाने, संत में एक संत था, खमीर टुकड्या दास था, सब संत के आदर्श की तत्सवीर तुकड्या दास. यांनी पाया लागू दिलं नाही. तुकड्या दास था. माझ्या विद्यार्थी भावांनो, एक संत था. माझ्या विद्यार्थिनी बहिणीच्या मायबापांना सांगतो, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा हे अंधश्रद्धा न वाळवणारे महाराज. आणि बाकीचे महाराज तर चांगली चुंगली मुलगी असली, फेसबुक ओके असलं, केव्हा आली तू? महाराजच्या पाया पडा. पळा, हार टाका, टाळ्या वाजवा, टाळी. पुत्रवती मरो तुझा पती, उद्यापासून लागो महाराजाच्या हाती. दिन में अगरबत्ती, रात में जबरदस्ती. काय पोरं खुश आहेत, आपल्याला मुलं खुश पाहिजे. उद्या हे लेकर अज्ञानपणात राहू नये. अभ्यास केल्यानं पास व्हाल की महाराजाचा अंगारा लावल्यानं?
बोला. उभा राहून बोल. उभा राहून बोल. स्टँड अप. तू आय लव्ह यू. तू हा बोल. अभ्यास केल्यानं जमलो बापा. ये आहे माईक. धन्यवाद. माईक आहे इथं. हुशार आहे. चांगलं आहे. कारण CBSE पॅटर्न आणि सावरबांदे साहेबांची शाळा आणि शिक्षकांची मेहनत. हा घे माईक हातात. असं धरा. तुम्ही अंगारा लावल्यानं पास व्हाल की अभ्यास केल्यानं? अभ्यास केल्याने. हा आवाज कमी केला त्याचा. मॉनिटर वाला कॉर्डलेटचा. हा बोला. अभ्यास केल्यानं सुखी हो. व्हा. मला सांग बेटा, अरे तुझी अभ्यासाची मनुष्य हा कर्मानच मोठा होते रे. कोण्या देवाच्या अंगाऱ्यानं कोण्या महाराजच्या कृपे फुरपेनं नाही होत. धन्यवाद बाळा. 2 पैकी 1 घे. 50ची नोट दे. 2 पैकी 1 घे ना तू. घे तुझ्या इच्छेने काय निवडणं पाहिजे तुला. तुझ्या हाती. कोणाला निवडून द्यायचं आहे? टाळ्या. हे 50 घे. हे माझ्या जवळचे नाही तरी मला दररोज रुपये देतात. 1-1 लाखाचे पुरस्कार भेटले. घे, घे घे. असू दे रे. तू काही घरचे लँडलॉर्डची अवल्यात नाही. मीडियम आहे तू. बंद कर. तुझ्या कपड्या लत्त्याहून, तुझ्या ड्रेसवरून, तुझ्या फेसबुकवरून मी ओळखलो की तू श्रीमंत नाही. जास्त श्रीमंत नाहीत. खाऊन पिऊन तुझे मायबाप तुझ्या करता मेहनत घेतात. तुही लायकी नाही या शाळेत शिकायची. पण त्या मायबापाले वाटते की हम दुनिया की मेहनत उठाएंगे लेकिन हमारे बेटे को अच्छा बनाएंगे. मग तू लग्न झाल्यावर श्रीमंताच्या पोरीच्या बापाले विकल्या जाजून माय बापाले लात मारतो. नाही बायको मोठ्या माणसाची बायको भेटीन तू नोकरीवर लागल्यावर. पण तो मायबाप घाम गाळून राहिले न, या शाळेमध्ये शिकून राहिले. त्या मायबापाला नको विसरतो. तुझ्या लहान दिदी आहे तुला एक, त्या बहिणीला विसरतो नको. नाही तर या हवेत येशील तू. मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना. मैं तेरी. जरा सावधान. तू मेरा दुनिया से क्या लेना. अब तो मुझे तुझे हर सुख देना. मैं तेरी. तू मेरा दुनिया से क्या लेना. मैं माझ्या तेरी. विद्यार्थी भावांनो, तू मेरा. तुमचे मायबापच तुमचे देव आहे. हे दगडा धोंड्याचे नाही. हे माणसाईनं तयार केले. कोणताही देव म्हण. कोण तयार केला? मुलीनं. बोला बेटा तू या शाळेमध्ये शिकून राहिली. एखादी मुलगी बोल बरं छोटी. हे समोरचे हे आपल्या पार्टीची दिसते. ते ड्रेसवाली. तू ड्रेस नाही बेटा, बाहेरून आलेली आहे. हे शाळेतलं लेकरू ओळखूच येते ड्रेस मध्ये. या मॅडम क्या बात है. घ्या मॅडम. कितवीला आहात तुम्ही? हा, बोला. तिसरी. अच्छा. मग मुलींची पहिली शाळा कोण काढली? मागचे बोल नका. मागचे बोलू नका. तुला विचारलं का? हात खाली. आई सारखे आदत चांगली नाही. सावित्रीबाई फुले. अरे बापरे. वा, टाळ्या. धीरे धीरे अंदाज लावलता. तू याच शाळेत आहे का? बोल. पाणी झालं असतं. तुया जर सावित्रीबाई सांगितली नसती ना तर हजामतच झाली असती. इले 100ची नोट दे बाबू. हे तुझ्या कलेची ताकद आहे. तू बोलली बेटा. आणि तुझ्या फेसबुक वरून लक्षात येतं की तू आपल्याच पार्टीची आहेत. कोरडवाऊ BPL. हा बाबा घे. आणि हे पुस्तकी नाही बाबा. वाचता येते ना? वाच बरं. वाचा. हा मी धरतो. हा फिरू नको ना. काही वाचणं. थांब. हा सिनेमा चालीवर मराठी व हिंदी गीतमाला गुरु. जमलं. टाळ्या वाजवा. हे वय CBSE. नाही तर वर्ग 4 खोल्या 2 गुरुजी 2 शिकवीन कोण. चोरुनी पाहती खिचडीची वाट. बसा मॅडम. हळू. तू खाली पडली तर तुझे बाबा माझ्यावर केस करते. वाटी आणि ताट. चोरुनी हा? पाहती खिचडीची वाट. चोरुनी पाहती खिचडीची. माझ्या भावांनो,
माझ्या माय माऊल्यांनो एवढी किंमत आहे. त्या पोरीनं 5 मिनिट लेट म्हणा पण बरोबर उत्तर दिलं. बाई तिचं पुस्तक तू नको घेऊ, इथं वाचू नका. ए बाल्या ठेवून द्या पुस्तक. इथं तुझ्यामध्ये धमक असेल तर तू सांग, तुलाही पुस्तक देतो. तुम्हा मुलींना बोलावं लागल मग 100 रुपये खाऊ भेट. पण मी श्रीमंताच्या पोरीले देत नाही. आता ज्याच्या घरात उतू येऊन राहिलं त्याला काय द्यावं लागते. ज्याला गरज आहे त्याला द्या, ज्याला भूक लागली त्याला खाऊ घाला. आपण पाहतो ना जिथं तिथं पॉलिश आहे. ज्याला गरज नाही त्याला पंक्तीत म्हणतात ए नारायण इकडे साहेबांना गरम आण. आता मी म्हणतो साहेबाले काही काम आहे काय? साहेबाले जास्त खाऊ घालचाल तर अटॅक न मरील ना साहेब. त्याले कमी वाढा म्हणजे त्याची चरबी वाढली पाहिजे नाही, नाही तर मरील ना. ज्याले भूक लागेल आहे तिकडे दुर्लक्ष आहे. तुम्ही पाहून घ्या ना, म्हाताऱ्या बायाची लाईन बसू द्या जेवायची, त्या म्हाताऱ्या बायाच्या पंक्तीत कोणी जाणारच नाही. सर्वे पोरं मुलीच्याच लाईनीत. मॅडम पोळी घ्या, नाही घ्या ना, नाही घ्या ना. एवढे गंज पडतात त्या मॅडमच्या. आणि त्या म्हाताऱ्या ओरडतात इकडे ये रे बापा. तर त्या म्हाताऱ्याच्या पंक्तीत वाळत नाही, हळूहळू नाही वाळत, स्पीडली पुढे 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 पुढे. आता हा फरक पडते बाबा. म्हणून आज मला विद्यार्थ्यांना तेच मांडायचं आहे भावांनो. माझं कीर्तन देवा धर्मावर येत नाही. मला मी देवा धर्माबद्दल बोलत नाही. माझे देव हे आहेत महात्मा फुले, शिवाजीराजे, अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी शहीद बिरसा मुंडा. आमचे देव आहेत संत जगनाळे बाबा, तुकोबाराया, नामदेव शिंपी, गोरोबा कुंभार, सावता माळी, संत रविदास. हे आमचे देव आहेत. समजल्या माय बहिणी. आणि तुमच्या देवी आहेत अंगात आणणाऱ्या. काही काही बायकाईच्या अंगातच येते बाबू. देवी अंगात आली बाई 2-4 माणसाईले आवरत नाही. देवी अंगात आली बाई 2-4 माणसाला आवरत नाही. अंगात आली बाई पाणी लावा लागते. अंगात आली बाई, अंगात आली बाई 2-4 माणसाला आवरत नाही. देवी अंगात आली बाई म्हणून आपल्या डोक्यामधला अंगात आली बाई 2-4 माणसाला आवरत नाही. इथं तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, तुकोबाराया, जगनाळे बाबा, बाबासाहेब यांनी आम्हाला या देवाई बद्दल सांगितलं. तुम्हा जीवन जर जगायचं आहे गाडगे बाबा म्हणायचे कोणी न राहावे खुले अडाणी, शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी. कुणी न राहावे खुले अडाणी, शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी. यासाठी ही जिल्हे वाणी. मी जातीचा धोबी देवा, धुईना कपडा मळलेला गोपाला. गोपाला 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 गोपाला, देवकी नंदन गोपाला. ओळख होऊन राहिला. सांभाळीची तुझी लेकरे पुण्याच्या मजेची बापाला गोपाला 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 गोपाला. हेची मागणी तुला श्रीहरी, घाम गाडी त्या मिळो भाकरी. घाम गाडी त्या मिळो भाकरी. हे मागणे तुला श्रीहरी, घाम गाडी त्या मिळो भाकरी. कुणी कुणाचा नसो विणकरी, कुणी कुणाचा नसोरून करी. कुणी न विटो नर जन्माला. गोपाला 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 गोपाला, देवकी नंदन गोपाला. म्हणून भाऊ गाडगे बाबा, तुकडोजी बाबा पुण्य समजेची बापाला गोपाला 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 गोपाला.
मला महापुरुषांनी तो विचार दिला. म्हणून मी तुम्हा पालकांना धन्यवाद देतो की तुम्हाला असं वाटतं आमची मुलं शिकून मोठे व्हावे. मलाही वाटत होतं माझा मुलगा शिकला पाहिजे. मग मी त्याला अकोटमध्ये नगरपालिकेच्या शाळेत टाकलं. आता तो डॉक्टर आहे, त्याचा हॉस्पिटल आहे. आदरणीय प्रवीण दादा गौरे माझ्या घरी येऊन गेले. आता त्याचा हॉस्पिटल आहे. माझ्या तिथं माझी सूनबाई, तो शिकल्यामुळं त्याला बायकोही शिकलेली मिळाली. MSc आहे माझी सून. मग तिनं अकॅडमी चालू केली, कॅप्सूल बँच. सांगायचं मतलब, बस रे बाळा, हे गलतीनं झाले काय बघू, नजर चुकीत झाले का रे. मी त्या आईला धन्यवाद देतो, आपल्या मुलाला घेऊन आली. तो इथं शिकायला आहे का ताई? बोला. दीदी तो शिकायला आहे का? इथं. सहज विचारतो दीदी, बोला ना, बोला. इथं शिकायला आहे का? बोला ना ताई. हो किंवा नाही? काय रे बाबा, अरे तो इथं शिकायला आहे का? सहज म्हणून तुम्ही बोलले पाहिजे बेटा, माझ्या लेकी सारखे आहे. हा, उभ्या राहा त्याला घेऊन. त्याला नका घेऊ, फक्त स्टँडिंग मध्ये खा. त्याला त्याला उभं करा. त्याला उभं करा फक्त. ये रे इकडे या, मग इकडे तुमचा सत्कार करतो. येऊन जा, येऊन जा. हंबरून वासराले तुम्ही या ना, तुम्ही पाहिजे. बरं काय वाईट आहे? तुम्ही आल्या तर काय वाईट आहे? मला तुम्हाला सत्कार करायचा आहे, तेही मॅडमच्या, सावरबांदे मॅडमच्या हातानं. या ताई. वैशाली ताई सावरबांदे, या ताईचा, वैशाली ताईनं या ताईचा साडी देऊन सत्कार करावा आपल्या संस्थेकडून. मी का बोलावलं ताई? तुमची एवढी परिस्थिती नाही, परंतु हे शाळा असल्याच्यानं फी कमी घेतात, बरोबर? बाकीच्या संस्थेपेक्षा फी कमी आहे की नाही? हे शेतकऱ्याचं लेकरू आहे ना, सावर बांधे, सावराईले सावरून बांधा लागते ना. द्या साडी आपल्या का. हा ताई हा. तिकडे यायले टाळ्या, टाळी. नोट दे 150ची. या साहेब. ओ दादा. घ्या, 2 पैकी 1 घे. टाळ्या. आखरी मायवरच गेला का रे तू? बस हे घे, नोटही घे. जा बसा. हे पाहिजो. हे आहे, समजलं? तुमच्या लक्षात आलं? मायनं बापानं लक्ष ठेवलं की लेकरू ओके. त्यानं नोटाले हात नाही लावला, नाही तर मोठे मोठे लोक नोटाईच्या पायी जेलमध्ये आहेत. तुमच्यात नागपुरातले नाव नाही सांगत. ठाला विठ्ठल विठ्ठल नाव बी सांगू शकतो, पण सांगत नाही, तेच होईल माझ्यावर. यायचे पोरही चांगले नाही. जे बाप जास्त नोटाईच्या मागे लागले त्याची अवलादी गंदीत पैदा झाली, हे लिहून घ्या. त्याची पोरगी चांगली पैदा नाही झाली, पुरं गावात नागपुरात डॅमेज झाली, हे लिहून घ्या. कारण तेच तर आहे ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे उदास विचारे जे नीतीनं धन कमावतात त्याचे लेकर चांगले पैदा होतात. म्हणजे हरामाचं कमावतात त्याचे पोट्टे बियर बारवर पोरीच्या लफड्यात मरतात, हे लिहून घ्या. करा हातवर. पाहुणे मंडळी आली, टाळ्या वाजवा. गोपाला गोपाला देवक नंदन गोपाला, बोलो भारत माता की जय. आज बाबू आदरणीय लिही गावचे सरपंच साहेब, सरपंच गणेशजी झोड साहेब, नखरे करायचं कामच नाही कोणाचं. गावात कोण नखरे केले की गणेशराव झोड, लिहिगाव. सरपंच गंगाबाई लांजेवार, शिरपूर घोरपड. उपसरपंच माजी घनश्यामजी फलके भिलगाव आणि प्रवीणजी कुथे साहेब माजी सरपंच. तथा पंचायत समिती सभापती उमेद दादा रडके
बरीचशी पाहुणी मंडळी आली, हसणारी रडणारे. एवढंच नाही तर झोड, आपले आडनावच मोठे विचित्र आहेत सावर बांधे साहेब. झोडही आडनाव आहे. एवढंच नाही तर कुठे जास्त तकलीफ. नमस्कार कुठेच तकलीफ घेऊच नका. सभापती रडके साहेब, आपले नावच बहुजन समाजाचे नावच मोठे विचित्र आहेत. फारच विचित्र नाव आहेत भाऊ. आणि तुम्ही मारवाड्याचे नाव पहा, काय गजब नाव आहेत. माल पाणी म्हणजे मालही आहे आणि पाणी आहे. आम्ही कोरळ भाऊ पाटील. बोला गौरेजी. गौरे साहेब आहेत आमचे. आता मी पाहिलं दुकान कायचं आहे, भंगार. पण ते भंगार आहे करोडो रुपयाचं. आता मी पाहिलं, मला लागत होता आश्रमाले पाईप, ते खालून पाणी काढण्यासाठी पाणी अडवा. एका मिनिटात काम झालं. 50 रुपयाचं काम 20 रुपयात. मस्त जुगाड जमवलं तुम्ही. नाही तर मला ड्रायव्हर सरपंच आहे, 9 एकर गेलं त्याच्या बापाचं. हेच आहेत याचे बाबा. माय गावचे सरपंच झाल्यावर 9 एकर गेलं. चालले का दादा? मम्मी गेली का? मम्मी कुठं आहे? बरं, मम्मी नाही आली. बरोबर आहे, घरचाही कारभार. किती भाऊ बंदा बेटा? देवाच्या कृपेनं 4. बापा बापा बापा, त्या बापाच्या काहून लक्षात नाही. द्या बाबा, हे 4 लेकरं झाल्यावर काय कंडिशन राहीन रे. आम्ही रामाचं नाव घेतो, रामापेक्षा 4. अरे रामाले 2च लेकरं होते, इथं 4. आणि वरून विचारलं का हो एवढे लेकरं कसे झाले? देवाची देणगी आहे. लाजही वाटत नाही. देव कायली येईन तुमच्या दोघांच्या मनात? देवाला काय वर अप्सरा कमी आहेत? तो कायली येईन कोरडवाहू BPL, एकरी 1.5 क्विंटल, एकरी 2 क्विंटल. अरे बोल राधा बोल. बोल बोल बोल. म्हणून ज्याने 2 मुली आहेत त्याईनं 2 मुलीवर ऑपरेशन करा. ज्या बाईनं 2 मुलीवर ऑपरेशन केलं असेल तिनं उभं राहा. संस्थेकडून मी सत्कार करतो तुमचा, साडी देऊन. कारण मला अशी मंडळी 2 मुलीवर, तुम्ही 2 ताईवर केलं का ऑपरेशन? क्या बात है. या मायमुखी म्हणा, मायमुखी. तुम्हाला कोणती देवी बसवायची गरजच नाही. तुम्ही देवीचं व्रत सांभाळलं. काही काही लोक मुलासाठी 5-5, 7-7 पोरी पैदा करतात आणि त्याच्या मायले मारून टाकते. जास्त डिलेवऱ्या झाल्या की आई जिवंतच नाही राहत ना. धन्यवाद दीदी. द्या साडी. संस्थेनं आणल्या. धन्यवाद सावर बांधे साहेब, धन्यवाद देतो. मला वाटलं माझ्याच जोडच्या साड्या काढून राहिलो, हे तर तुमच्याच खदानीतलं दिसून राहिलं. मी सावर बांधे साहेबांना धन्यवाद देतो. मला आदत आहे, हे अनुभव आहेत माय. 2 मुलीवर ज्या ताईनं ऑपरेशन केलं तिले साडी देऊन सत्कार करतो. पण आज संस्थेकडून सर्वांचा उत्कर्ष व्हावा तुमचा उद्देश आहे. शेतकऱ्याचे लेकरही शिकले पाहिजे, हा उद्देश आहे तुमच्या संस्थेच्या मागं. कारण तुम्हाला सर्व गोष्टीची जाणीव आहे. म्हणून तुमचा परिवार संस्कारयुक्त आहे. स्वामीजीची कृपा आहे तुमच्या कुटुंबावर. स्वामीजीचे गुरुबंधू तुकडोजी महाराज आणि तुकडोजीचे गुरु स्वामीजी, आणि तो आशीर्वाद तुमच्या समोर आहे. धन्यवाद ताई. एक पुस्तक. टाळ्या. काही पतीनं म्हटलं नाही की मुलगा पाहिजे बा ताई? आणि सासूनं, सासऱ्यानं, तुमच्या मम्मीनं? फारच चांगलं घर निघालं तुमचं. वा वा. आई उदोग, आई उदोग अंबा, आई तुझा उदोग. उदो उदोग अंबा बाई, उदो उदोग सावित्रीबाई. उदो उदोग अंबा आई. भाऊ यांचं कुटुंब, सावरबांडे साहेबांचं कुटुंब, देवी. उदो उदो 600 विद्यार्थी विद्यार्थिनी. टाळ्या वाजवा. उदोग उदोग अंबा. जगात असं जगात. आणि 30 कर्मचारी.
तुम्ही जुळलेल्या या संस्थेची, रुक्मिण संस्थेशी जुळलेले आपण. मी धन्यवाद देतो बाबू तुम्हा पालकांना. आप कष्टातून मेहनत मधून शिकून राहिले मुलांना. आज देवाची भक्ती म्हणजे शिक्षण आहे. कारण बाबासाहेब तुम्ही पाहताना या देशामध्ये सर्वात जास्त कलेक्टर, कमिशनर, न्यायाधीश उच्च पदावर कोण्या जातीचे लोक आहेत सांगा. मागच्या मंडळींनी बोला. मुलीनं बोला, महिलांनी बोला किंवा पुरुषांनी. विद्यार्थ्यांनी बोलू नका कारण प्रश्न तुमचा नाहीच हा. हा बोला ना मागचे मुलाईचे आई वडील बोला. सर्वात जास्त न्यायाधीश देशात कोण्या जातीचे आहेत? कलेक्टर, न्यायाधीश, कमिशनर, आयुक्त, IPS अधिकारी. बोला. अरे बोल ना. माहित असलं बोला ना. काहीतरी वाचतच नाहीत ना. आपले लोक वाचत नाही म्हणून फेल झाले गजानन. जे वाचतात त्याची अक्कल वाढली बाबू. जे फक्त वाचूनच राहिले, फक्त वाचून राहिले, काय करा लागते? काय करा लागते? फक्त वाचून राहिले पण वाचून नाही राहिले म्हणून आम्ही फेल झालो. सांगा ना एखाद्या महिलांना सांगा ना. सर्वात जास्त कलेक्टर, कमिशनर, न्यायाधीश देशात कोणाचे आहेत? हा ब्राह्मण. उभ्या राहा. कोण म्हटलं? राहा ना उभ्या. आओ दादा या या मॅडम. दोघही या ना. काय काय आपल्याला हुशार लोकांची गरज आहे. तुम्ही डायमंड लोक हुशार. धन्यवाद. सबसे ज्यादा पढ़े लिखे हुए देश में किसकी औलाद है? ब्राह्मणों की औलाद है. क्यों? उनके पैदा करते समय 3 महीने का ओवर टाइम मारा था क्या? बाबू आपण जागृत नाही. याचा एकच मुद्दा आहे. आपण जागृत नाही. आणि आम्ही आता जागृत झालो पाहिजे ना की आपले लेकरही CBSE पॅटर्न मध्ये शिकले पाहिजे. आपले लेकर. धन्यवाद दादा. काय सरनेम? अब्दुल कादर खान. म्हणजे डिजिटल कादर खान. लोहा लोखंड भंगार वाले कादर खान नहीं, डिजिटल कादर खान. धन्यवाद. ये भी हमारे डिजिटल प्रवीण भाऊ गौरे है. धन्यवाद ताई. तुम्ही मॅडम आहे काही इथं? लेकराची समाज म्हणजे चांगला आहे, चांगलं आहे. लोक समाजातच विचार नाही करत. बालीची माय, बाल्याचा बाप, बाल्यान बालीन, दाबायदाची खोली, मै तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना. तुम्ही फक्त पती पत्नी मुलं बाळ नाही. जसं सावर बांदे साहेब फक्त 2 लेकराचा विचार करते का? एक इंजिनियर आणि दुसरा डॉक्टर. तिसरी पत्नी ती प्राध्यापिका, प्राचार्य. तेवढा विचार नाही. त्यांना समाजाचा विचार आहे. तुम्हालाही धन्यवाद देतो. समाजाचं काय गळ्यात? समाजाचं काय? समाजाचं काय गळ्यात? समाजाचं काय? धन्यवाद मॅडम. साडी जाणून नाही दिली. साडी तुमची साडी आपण दुसऱ्या बाईले देऊ. तू उभी राह व पोरगी. ते पांढरे अंगावर ड्रेस आहे. त्याला उभं कर बाई. हेच बरोबर आहे. तुम्ही म्हणून राहिले ना त्या बाईला उभं कर. उभं करायला बाई करणं उभे राह ना. तू नाही भेटत तुझ्या मागची मांग शेवटी एकदम. करा उभं. ये बाई राय उभी. उभं करा. राय बेटा उभी राय ना. ती पागल आहे. अरे ये ना बाई वा. 1 मिनिट या. बरं मॅडम तुम्ही या तिथं साडी नेऊन द्या. काही लोकांना खाता नाही येत ना. मॅडम तुम्ही या. खाता नाही येत ना. आपण तिला आदर देऊन राहिलो म्हणून आता नाही खाता येत तर तोंडात घास घालून द्या तिच्या. हे असेच आहेत लोक. साडी दे. हे तेही सावर बांधे साहेबांना आणले म्हणून बेटा द्या. मला तिचा चेहरा दिसून राहिला. हे 100ची नोटही द्या तिले. हा द्या. बिमार दिसते चेहऱ्यावर. तिचं फेसबुक सांगते की हे तब्येत बरोबर नाही तिची. बसा. हे आपल्या
अळानी बाया अशा आहेत ते मॅडम तिथून येते आणि घेऊन जाते, हे बचील ते बचील. उभ्या राहा आता, उभ्या राहा ना तिथं पायावर आहे आता काय? तर आहे उभी, राहा उभ्या अवघा तिथं. आई तर भेटलं ना तोंडात घातच घालायचा टाइम आहे. हा, घ्या द्या हात लावा, टाळ्या. सुखी राहा, बसा, आरोग्य पा, बसा. वा पाय पायाही लागते पण तू नाही झुकत, थोडी शिक त्या मॅडमच्या पायाच्या जवळ. तुझ्यापेक्षा ते शिकेल आहे. आपल्याला इथंच आपल्याला मार बसला. त्या बाईनं पाया लागता बरोबर तुया नव्हतं करायला लागत, पण तो अकळाव कायम आहे ना काही लोकांचा. झुकते नहीं ना दादा. मैं बोलता झुकने से असर क्या होता, मैं ऐसा करा तो तुमने करना. झुकना इतना अच्छा रहता, जिंदगी के अकड़पन तो मुर्दे की पहचान है. और झुकना तो इंसान का काम है. प्रेम करा. ते पहा मुसलमान असूनही कीर्तनात 5-6 जण आले. हे प्रेम आहे, नाही तर पूर्ण देशात आग लागेला. इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अबे छोटे तू यहाँ पे आके देख, रुकमिन में सावर बांधे साहब के स्कूल में आके देख. यहाँ पे मुसलमान भी मजे में है और हिंदू भी मजे में है, बीच में बौद्ध भी मजे में है. सबके लिए खुला है मंदिर या हमारा, मतभेद को भुला है. अब्दुल कादर खान रिटायर मंदिर इंजीनियर, या हमारा, कामठी शहर के नागरिक है. सबके लिए खुला है. अंसारी वैद्य, मंदिर या आमिर खान जी, हमारा, इनों का उद्योग है. कमर परवेज, ये भी लिखे पढ़े हुए मेरे भाई हैं. जावेद भाई इस्माइल, ये भी उद्योगी है. अरे हमें हिंदू मुसलमान बौद्ध क्रिश्चियन सबको मिलना है. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को. भाऊ देशामध्ये आग लागलेली आहे. हा देशी मुसलमान, तो हिंदू, हा बौद्ध, तो ख्रिश्चन. मंदिर या म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणून दाखवा बरं, भारत माझा. देश आहे म्हणा, त्याच्या पुढचं म्हणा आता पुढे. सीबीएसई पॅटर्न आहे, हे शिकवल्या जात नाही. भारत माझा, सारे भारतीय माझे. त्याच्या पुढचं म्हणणं तेव्हा ती मुलगी उभी राह, तू उभी राह, हे सावडीची तूच. हा स्टँड अप. या मॅडम पाय रे, तुले म्हणता येते रे भारत माझा देश. ओ डिजिटल अवल्यात तू उभा राह. ओय याला याच्या कानात आहे, उभा राह. स्टँड अप तूच ये. क्या बात है. लेकर मस्त दिसून राहिले. हा घ्या मग माईक, म्हणा. हा म्हणा, भारत माझा. भारत माझा देश है, त्याच्या पुढे सभी सभी भारतीय मेरे देश है. हिंद नाही चालू दे ना. हा बोल. सभी भारतीय मेरे भाई बहन है. हा, म्हणजे हिंदी मध्ये शिकवतात. हा बरोबर. हा बोलो आगे. मुझे अपने देश से प्यार है. अच्छा बरोबर आहे. चांगलं आहे. आलं तुले एकदम. कितवीला आहे तू? 7वी. चांगलं आहे. अजून तर 4 वर्ष बाकी आहेत ना. दे इकडे. म्हण बाई, भारत माझा. भारत माझा देश आहे, सभी भारतीय माझे भाई बहन आहे. मला आपला देश मध्ये प्यार आहे. हे नाही लक्षात आलं नाही मॅडम, हे काय आठवण आहे? भारत माझा हे मला तुम्ही समजावून सांगा ताई. हे हिंदी मराठी माझ्यानं करून राहिले. म्हणजे मी मराठीवाला आहो ना, हे हिंदीवाले. हे म्हणजे प्रतिज्ञा हिंदीत म्हटलं तर सांगा बरं, मला समजून नाही राहिलं.
म्हणजे हिंदी मराठीत शिकवल्या जाते का? हे म्हणून आले हे दोघही असे म्हणजे हे मिक्सिंग करून आले तुम्ही मिक्सिंग करून आले का? हे आहे का CBSE मध्ये? मला वाटलं CBSE हे शिकवल्या जाते का, एक मराठी एक आमचं शिक्षण बसत आहे. आमचं शिक्षण वेगळं आहे. सासरवाडी माझा देश आहे. सारे सगळे सोयरे माझे पांडव बांधव आहे. लग्न झाल्यावर आहे हे प्रतिज्ञा. सारे सगळे सोयरे माझे पांडव आहे. आणि बायकोवर माझे प्रेम आहे. प्रेम आहे. सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे. अभिमान आहे. माझ्या सासऱ्याचा जावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करीन. सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान मान ठेवीन. ठेवीन आणि मेवणीशी प्रेमाने वागेन. वागेन. माझ्या सासऱ्याला बर्बाद करणे यातच माझे सौख्य समावले आहे. हुशार आहे बाई तू, हुशार. दे तिले 50ची नोट एक. आणि तुम्ही घ्या. तुमच्यावरी दुधाचा मारा लय कमी दिसून राहिला. पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय अंबरुण. म्हणून माझ्या भावांनो बहिणींनो धन्यवाद देतो. लेकरांना खेळवण्यात मजा येत. अरे दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप, थर थर कापे अन लागे तिले धाप. कसायाच्या आपला बहुजन समाज बाबू तरुण वर्ग. दावणीले बांधली जशी गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी. माय म्हणून माझ्या माय माऊल्यांना धन्यवाद देतो. दिसते माझी. घरी आल्यानंतर मुलाचा होमवर्क घ्या. मुलांना घडवण्यामध्ये तुम्हा आईची फार मोठी ताकद आहे आणि त्याच्या वडिलाची मेहनत आहे. अरे आपण पाहतो पूर्ण देशामध्ये ब्राह्मण मंडळी, न्यायाधीश, कलेक्टर, कमिशनर, IPS अधिकारी, त्यांच्या मुली पा, त्यांच्या मुली अधिकारी आहेत. आपल्या लोकाईमध्ये बहुजन समाज जागृत झाला पाहिजे. तुमच्या आमच्यामध्ये अक्कल आली पाहिजे आता की आपली पोरं पोरी जीवनात शिकले पाहिजे. नाही तर का हो, तुमचा मुलगा काय करते, ढोल ताशाची प्रॅक्टिस करते. ढोल बाजे ढोल बाजे ढोल की डम 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 बाजे. का हो, तुमचा मुलगा काय मंडळाचा अध्यक्ष आहे, कमावते काय, काहीच नाही. फक्त राजकारणी लोकाईचं बन्यान लावते त्याच्या बापाचं. फोटो त्याच्या बापाचा, पैदा केला याच्या बापानं. कधी अक्कल येईल का हो? तुमची मुलगी काय करते, काही नाही. इकडे बाबू शिक्षणाकडे दिमाग कमी, 2 पैसे उद्योगातून कमावणं कमी आणि रिकाम्या गोष्टीत जास्त. का हो, तुमची मुलगी कुठं काही नाही, 3-4 घंटे प्रॅक्टिस करून राहिली. म्हणून मुलीलाही विनंती आहे, ह्या रिकाम्या गोष्टी कमी कर, कामाचं शोधा. आपण जीवनात यशस्वी कशानं होऊ या लोकांचा आदर्श घ्या, मारवाड्याचा आदर्श घ्या. हल्दीराम मोठी फॅक्टरी आहे, ब्रेड बनवते. गहू कोणाचे घेते, तुमचे. हळद कोणाची, तुम्ही शेतकऱ्यानं पैदा केली. मिरच्या कोणाच्या, तुमच्या. सर्व पैदा तुम्ही करता आणि ब्रेड बनवते हल्दीराम भुजियावाला. काचाची बिल्डिंग आहे आणि आपल्या घरात वनवास आहे. आपल्या घरात लाकडाच्या पाटावर, जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरविते. रात्री झुणका भाकर, लाकडाच्या पाटावर, जर्मनच्या म्हणून आम्ही ताटामध्ये बदललो पाहिजे. देव बदलवणार नाही, दैव बदलवणार नाही. मनुष्य कर्मानं मोठा होतो,
जन्मानं नाही. तुम्ही पहा ना साहेबाची बायको पहा, ते लाकडाच्या पाटावर नाही म्हणत, ते तर म्हणते चंदनाच्या पाटावर सोने. सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरवी दे. एवढा फरक आहे. म्हणून या सर्व गोष्टीसाठी गाडगे बाबा नेहमी सांगायचे, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, की विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली. विद्येविना मती माझ्या गेली, भावांनो, मतीविना विद्यार्थी गती विद्यार्थिनी गेली. बहिणींनो, लक्षात घ्या, तुम्हाला मोठं व्हायचं आहे. तुमचे गुरुजन वर्ग, मॅडम, शिक्षक तुम्हाला जो रस्ता देतात, अरे इथचे प्राचार्य, इथचे जे प्राचार्य आहेत ना, हे बाहेर देशाहून शिकून आले बाबू, टाळ्या वाजवा. इथं जे शिक्षक आहेत, आदरणीय सावरबांदे साहेबांनी, शेखर साहेबांनी, सर्व गुणवान मंडळी इथं ठेवली बाबू, जेणेकरून तुमचे मुलं जीवनात चांगले झाले पाहिजे, शिकले पाहिजे. नाही तर बिल्डिंग आलंय मोठ्या मोठ्या आहे, संगमरमरला गेलाय, मंदिरात सोन्याचा पत्रा आहे, आणि दवाखान्यात बेड बरोबर नाहीत बाळंतीनीले, काय चाटत्या त्या सोन्याच्या पत्र्याला. बिल्डिंग भारी आहे, शिक्षकच चांगले नाहीत, काय पिकअप घेतील लेकर. आता तुम्ही कोणीही मुलाले प्रश्न विचारा, बरोबर सांगतात. बाबू सैराटची हिरोईन कोण? अर्ची. घे बेटा बक्षीस, चालिये लवकर ये रे. हो, येत जा लवकर, सैराटची हिरोईन कोण? ये लवकर. सैराटची हिरोईन कोण? अर्ची. ये बेटा. धन्य माता पिता तयार, धन्य ते मायबाप. माता पिता तयार. काय लेकराचा अभ्यास आहे. वा वा. हा, उभा राहा, उभाच राहा. धन्य माता पिता तयार, धन्य माता पिता तयार. लघवीला चालले का रे तुम्ही? तुम तो ठहरे परदेशी. जा जा बेटा. साथ क्या निभाओगे तुम तो ठहरे मला पटलं बेटा. परदेशी. आता मंदात कोणी उठू साथ नका, क्या निभाओगे मलाही जावं लागते भाऊ. तुम तो ठहरे परदेशी, साथ क्या निभाओगे. इतने बड़े लोगों में से उठकर तुम उतने चले जाओगे. धन्यवाद, मला आवडलं. आता कितवीला आहे बेटा तू? 6th हम्म? छठवी ए. मुसलमान का है क्या? तेरे गले में वो ताईद दिखा, मैंने बोला नहीं रंदे. छठवीं में है क्या तू? अच्छा है. क्या करते तेरे पिताजी? हार्ड वर्क. ये घर बनाते हैं कि ठेके लेते हैं? बांधकाम करते. अच्छा है. घर बांध देते हैं, खुद झोपड़ी में रहते. तू नहीं बांधा पिछले 2 साल के पहले घर तेरे पापा ने, बरोबर? मेरे को कैसा मालूम? तेरे पिताजी का मित्र हूं ना मैं. मैंने अंदाज लगाया तेरे चेहरे पर, कब से पकड़ आ गई तेरे बाप को. भविष्य बोलना ये मुंह के ऊपर है, फेसबुक. तेरा चेहरा पहचान लिया कि तू बहुत गरीबी में का पैदा हुआ है, बहुत दारिद्र्य था, खाने की भी सोच नहीं थी. लेकिन अभी ये 8-10 तू हुआ तब से, तेरी माँ आई ना, शादी हुई तब से तेरे बाप का कल्याण हुआ. सही है. 2 के 4, 4 के 6, सब कल्याणी हो गए. धन्यवाद बेटा, तूने बरोबर बोला. अर्चिका, अरे अर्चिका हीरो कौन था? हाँ बोल. परशा. ये कौन सी स्कूल में पढ़ा है तेरे को गुरुजी ने? स्कूल में नहीं है. अर्चिका परशा, बरोबर है. अर्ची प्लस परशा इज इक्वल टू मौत, बरोबर है. अब शिवाजी महाराज के बाप का नाम बोल. हाँ बोलो. ठरे, मागचे नको बोल. आलं गौरे साहेब लक्षात? इथं मरण झालं आपलं. माहित आहे? थांब ना, राय उभी राय बेटा, उभी राय. राय लवकर. मग नाही तर मग कायले तोंड मारलं ते? हा बोल. राय उभी. हा सांग, शिवाजी राजाच्या वडिलाचं नाव काय?
शहाजीराजे देख तेरी इतनी ये बेटा इकडे 100 इले याच्या हातानं दे. तेरा भी बरोबर है. तूने दो जवाब दिया, उसने तो एक ही जवाब दिया. तूने अर्च भी बोला प्लस परशा भी बोला. दे दीदी को, बहन है तेरी. बस बाड़ा, तेरे को क्या दूं? तेरे को अभी इतिहास जानना पड़ेगा. जो इतिहास नहीं जानते वो इतिहास नहीं बना सकते. 50 के दे इसको. तेरे 50 माइनस करा, मैंने उधर दे दिया. तेरा मार्क चुकले. तू कौन बनेगा? करोड़पति नहीं बन गए. ले बेटा, होशियार है. ले 50 मिलियन किताबें जरा पढ़. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. म्हणून गरज आहे बायांनो शिक्षणाची. शिवाजी राजा. ज्या शिकल्या सवरल्या बाया आहेत त्या खुर्चीवर आहेत. मॅडम तुम्हाला वाईट नका वाटू दे. मॅडम तुमचंही बरोबर आहे. आणि जे वावरात जाणार सांग बापा कीर्तन महाराज. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा. म्हणून माई बहिणीले सांगेन विनोद करतो, वाईट नका वाटू दे. तेही लेकरं आपलेच आहेत ना. मग या शिक्षक शिक्षिका आपलेच लेकरं आहेत बहुजन समाजाचे. मला सांगायचं आहे फक्त तुम्हाला की तुमच्या डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा. आपला बहुजन समाज का फेल झाला बाबू? तिकडे ब्राह्मण पुढे गेले आणि खाली यशीन आपण मधातले सोसायटी ग्रामपंचायत. दुपट उचल जा. आम्ही बर्बाद झालो. याचं 5 एकर गेलो, त्याचं 100 एकर गेलो. हे BPL मध्ये आले. म्हणून तुम्हाला गावातला निवडून यायचं असेल तर पैसे देऊन निवडून येऊ नका. मग ग्रामपंचायत असो की पंचायत समिती, पैसे देऊन नाही. नाहीतर राजकारणात तर बापू मर्डर होऊन राहिले. तुमच्या नागपूर जिल्ह्यातलं काय सांगा लागते? जीव जाऊन राहिले राजकारणात. पण राजकारण असं करा बाबू, लोकांची सेवा. तन दिया मन दिया और जो बच गया धन दिया. आदरणीय मोहन भाऊ माकडे धन दिया. जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत. टाळ्या वाजवा. राधेश्यामजी हटवार तथा गंगाधर भाऊ लेंडे और जो बच गया या कार्यक्रमाला भेट देण्याकरता ही मंडळी आली. जो बच गया धन दिया. डग्ग्याचा आवाज वाढवा. स्पीकर वाले दादा, आज साऊंड चांगला आहे आणि कार्यक्रमी लाईव्ह चालू आहे. लाईव्ह आहे, रेकॉर्डिंग करतील, नंतर युट्यूब वर टाकतील बाबू. आवाज इंडिया चॅनल आहे. मला अब्जो करोडो लोकांत पोहोचवलं बाबू. माझं स्वतःचंही चॅनल आहे. आता मी लोकमत भक्ती चॅनललाही कॉन्टॅक्ट केला. मला गजानन जानबोर साहेब आहेत लोकमतवाले, त्यांनी सांगितलं होतं महाराज भक्ती लोकमत चॅनलची कॉन्टॅक्ट करा. तोही मी कॉन्टॅक्ट केला आणि सुरू झालं. माझं कीर्तन ऐकावं, कारण मी बाकीचं कीर्तन नाही करत काकू. रावणाला 10 तोंड होते ते नाही सांगत मी. ते काही खरं आहे काय? रावणाला 10 तोंड होते तर त्याच्या माईची डिलिव्हरी कुठं झाली? मेडिकल कॉलेज. काहीच काही लिहून ठेवलं येईन. आता आम्हाला रिटायर्ड होईल, वाचायची गरज नाही. आता वाचाल तर शिवाजी महाराज वाचा की माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. तुम्हाला वाचायचं आहे ज्योतिबा फुले सावित्री वाचा बहिणींनो. तुम्हाला वाचायचं आहे तर डॉक्टर भीमराव बाबा आंबेडकर वाचा. देखो रे देखो बजाय उसने. तुम्ही बाया ज्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच गंगाबाई लांजेवार शिरपूर, तुमच्या बायका ग्रामपंचायत मध्ये मेंबर आहेत, जिल्हा परिषद मेंबर आहेत, सभापती आहेत. कोणामुळं? मोहन भाऊ माकडे जिल्हा परिषद मेंबर, सभापती उमेश दादा रडके. कोणामुळं?
कोणामुळं झालं तुझ्या जीवनात जीवनात सोनं तू जाऊ नको विसरून ए बाई तुम्ही प्राध्यापिका झाल्याच मोठ्या सावित्रीबाईच्या पुण्याईनं तुम्ही अधिकारी झाल्यास मोठ्या हे सर्व मेहरबानी आहे ज्योतिबा फुले सावित्री बाबासाहेब झालं तुझ्या जीवनात सोनं तू जाऊ नको विसरून ए पोरा तू साहेब झालाच मोठा तुम्ही सभापती झाल्याच मोठ्या बाबासाहेबाच्या संविधानानं तुम्ही सभापती झाल्यास मोठ्या बाबासाहेबांच्या संविधानानं तुम्ही अधिकारी झाल्यास मोठ्या बाबासाहेबांच्या पुण्याईनं भाऊ शिवाजीराजे शाहू महाराजे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे महापुरुष आले म्हणून तुम्ही आम्ही जगलो नाही तर तुम्ही चेअरवर नसते मॅडम तुमची सासू म्हणे बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले याच्या पुढचं बोला महिलांनी बोला इले बाबू डोक्यावर नको घेऊ पायातली रिकाम्या जागा पायात ठेवा काय म्हणत लाईफ लाईन देऊ का बेटा शँडल चप्पल कोल्हापुरी चप्पल 3 पैकी एक सांग चप्पल उभ्या राहा मॅडम बरोबर मॅडम टाळ्या वाजवा म्हणजे चप्पलीचा दर्जा या मॅडम साडी द्या मॅडमला या ना तू द्या 7-12 घे ना बाई हा सुरेखा ताई सावरबांदे ताईंना विनंती करतो सावरबांदे ताईंना ताई बाबू खूप शिकलेले आहेत या ताईचा सत्कार करावा धन्यवाद सुरेखा ताई येऊन गेल्या आपणही मंडळी येऊन गेल्या धन्यवाद ताई जय जिजाऊ जय शिवराय हा अभिनंदन काळी त्या सावित्री मातेनं त्या ज्योतीला करूया वंदन त्या टाळी बेटा करूया वंदन दिन दुबळ्यांना गरीबांना स्त्रियांना शिकवून आपण ज्योतिबा सावित्रीला पाहिलं नाही होईल रोपण आपले ज्योतिबा सावित्री बाबू शेखर भाऊ सावरबांदे परिवार नाही शाळा शिक्षणाविन अक्षराची नाही झाली जाण कशी कळावी पोथी पुराण दिशाहीन झाले बहुजन म्हणून वेळेत जागृत व्हा सार सोशील दारू चुकून पिऊ नका त्या दारूला लात मारा त्या ज्योतीला करूया वंदन बिडी पिऊ नका तंबाखू खाऊ नका खर्रा खाऊ नका आणि आपल्या लेकराला एक पुस्तक कमी पडू देऊ नका मंदिरात जाऊन नारळ फोडलं नाही तरी चालेल पण एक पुस्तक मुलाला कमी पडू देऊ नका दिन दुबळ्यांना गरीबांना दिन दुबळ्यांना गरीबांना स्त्रियांना शिकवून ज्ञान समतेचा रोईल केवढे मोठे उपकार केले माझ्या माय माऊल्यांनी ज्योतिबानं शाहूनं पंजाबराव देशमुखांनी बाबासाहेबांनी शिवाजीराजांनी कर्मवीर भाऊराव पाटलांनी म्हणून मी धन्यवाद देतो अलीकडचा काळ कठीण आहे वातावरण कठीण आहे म्हणून तरुणांनी सांभाळून जगा आज आम्ही पाहून राहिलो कामठी शहरातली घटना आहे मागच्या महिन्यातली एक मुलगी एकटीच एका मुलासोबत बियर बारच्या बाजूनं उभी होती त्याच्या गोष्टी चालू होत्या तिथं 3 जण दुसरे आले आणि तिच्यावर अत्याचार केला
आता तुम्हाला आम्हाला डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल. मायबापालाही सांगतो, माझ्या मुलींच्या बाबतीत बोलतो. आता मुला मुलीचे प्रकरण कमी आहे तर मुलीच्या मायबापाचेच लफडे वाढले बाबू. उलट झालं. आता पोरापोरीला दोष दिल्यापेक्षा त्याचे मायबापच जादूगर करून राहिले. आता गुजरातची घटना आहे ना, लग्न होतं त्या मुला मुलीचं, आणि त्या मुलीची आईन मुलाचा बाप, त्याचं लग्न 15 दिवस नंतर यानं त्या इनलेच घेऊन पळून गेला. केवढं वातावरण बिकट झालं. म्हणून आपली नैतिकता चांगली राहावी, म्हणून आम्हाला संतांच्या विचाराची गरज आहे भावांनो. मग बाबा जुमदेव असोत की स्वामी तुकडोजी महाराजाचे गुरुबंधू गुरु सीतारामदास बाबा, की तुकडोजी महाराज असोत की पीर पैगंबर असो की तथागत बुद्ध असो, बाबू आम्हाला सत्संगाची गरज आहे. मला सांगा, तुकारामाचे गुरु कोण होते? तुकाराम आपला शिवाजी महाराजाचे गुरु तुकाराम महाराज. सत्यपालला कोणाचं मार्गदर्शन आहे? मला मार्गदर्शन आहे तुकडोजी बाबा गाडगे बाबाचं, फुले शाहू आंबेडकराचं, की फुले आले या न गाडगे बाबा आले या, फुले शाहू आले या, गाडगे बाबा मला दिशा दिली. तुकडोजी बाबा आले या. नाही तर मी तोच महाराज झालो. अंग धुवा महाराजचं, बायाईनं दुधानं दयानं अंग धुवा, त्याचं कोपरात तीर्थ जमा करा. मग त्या महाराजानं लघवी केली तर तेही तीर्थासंग प्या. कारण बाया अंधश्रद्धावादी आहेत, ते तीर्थ घेते ना असं लाव, आणि डोळ्याले लावते असं, मग केसाले लावते. ते काय महाराजचं तीर्थ काय शॅम्पू आहे काय हो? चंद्रावर लोक गेले, अजूनही मूर्ख काय माहित. तुम्ही सुशिक्षित प्राध्यापक लोक आहेत, यायच्या घरी जाऊन पहा, यायच्या बिल्डिंगला नारायण मिरच्या बांधलेला आहे. कायचा शिकला बे, सत्यानाश केला तुया उभा रे. सुशिक्षित तुम्हाला कोणतं सुशिक्षित म्हणावं? बेअक्कल सुशिक्षित. तुमच्या गाडीला जर मिरच्या निंब बांधलेला आहेत म्हणजे तुझी अक्कल कुठं गेली? शेण खायले. हे सत्यपालची गाडी एका महिन्यामध्ये 13 ते 14 हजार फिरते. मा गाडीला निंबून मिरची दाखवा. मला ड्रायव्हर चांगला आहे, दारू पेत नाही, जमलं. म्हणजे निंबन मिरच्याची काय घेणं देणं आहे? चांगले सुशिक्षित लोक आपलं भविष्य पाहते. मला सांगा, तुमचं भविष्य तुमच्या मनगटात आहे की पंचांगात रे पोरो? बोला, जोरान बोल. मनगटात. तू डबल नको बोलू, बोल बाई. किती वाजले सांगतो मला. लेकर बरेच वेळचे बसले आहेत रे. बंद करू काय बाळा रे? उभी राह तू. नाही म्हटलं तू उभी राह. उभे राहा एक मिनिट. हा, तू दबू नको ना इकडे तिकडे. इले उभं करणं. हा. तू नाही, तुझ्या मागची राय ना उभी, तुझ्या मागची ड्रेस मध्ये, तुझ्या मागची. आता तू आहेस ना. हा ते, हा, राहू, राहू. हा ते. बाई किती वाजेपर्यंत चालू देऊ? बोल. बोल ना आता. बंद अव बोल ना तू. तेव्हा आपल्याला मग का बाई बंद करू की चालू देऊ? चालू देऊ. किती वाजेपर्यंत? हा, ये इकडे. अहो 6 म्हणेपर्यंत ये बेटा इकडे. ये, ये. 6 वाजेपर्यंत चालू दे म्हणते. हे का तिले आवडलं बाबू? ये लवकर ये. ये ना बाई लवकर. ये, ये. त्या कपड्याला तेवून तू आता ड्रेसच युनिफॉर्म मध्ये आहेत. तुझ्या चेहऱ्यावरूनच तू आपल्या पार्टीची आहेस. आपली पार्टी म्हणजे कोरळवऊ पार्टी. धन्यवाद. शंभराची दे. तुझी आई आली का हो आज? पालक दिन आहे ना. तुझी आई आली का? तुझी मम्मी आली की पप्पा? कोणीच नाही. कोणी दोघही जर आले तर घरी चूल कशी पेटन, गॅस कसा पेटन. हा, धन्यवाद बाळा. हे पुस्तक घे ने. 100 रुपये घे. हा, घे. धन्यवाद. बसा. तुम्ही बोलत नाही. शरम तर काय? कितवीले आहे तू? अहो बोल ना. जोरान बोल ना. 6वीं में है क्या तू? 6वीं कक्षा में है. अच्छा है बेटा. तेरे को क्या बनना है?
जिंदगी में बड़ा होके टीचर। टीचर। आखिरी टीचर ही बनना है। जा तेरा कल्याण हो जाएगा। तू टीचर बन गई कि टीचर पति मिलेगा। तू बैल भारती बन गई कि बैल भारती फिर बस बेटा। बाय रख. लेकर बोलतात शिक्षणात एवढी ताकद आहे. जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे. रक्षाबंधना करता तुला बहीण पाहिजे. भाऊ बीजे करता तुला बहीण पाहिजे. भाऊ बीजे करता तुला बहीण पाहिजे. जन्म देण्या करता मुलगी कान पाहिजे. मुलगी कान पाहिजे. जन्म देण्या करता मुलगी कान पाहिजे. मुलगी कान म्हणून बाबू, पाहिजे. मी माझ्या विद्यार्थी बहिणीला धन्यवाद देतो. रक्षाबंधना करता तुला तुम्हा भावांना, बहीण पाहिजे. भाऊबीजे करता तुला बहीण आदरणीय पाहिजे. सर्व पालकांना धन्यवाद देतो. जन्म देण्या करता मुलगी कान पाहिजे. मुलगी कान पाहिजे. जन्म देण्या करता मुलगी कान पाहिजे. मुलगी कान पाहिजे. आता माझी आई मरण पावली. प्रवीण दादा गौरे माझ्याकडे येऊन गेले. आई मरण पावल्यामुळं मी काय केलं, मी घरी नव्हतो. माझा कार्यक्रम वर्धा जिल्ह्यात तरोड्याला होता, सेवाग्रामच्या बाजूनं. मला माझ्या मुलाचा कॉल आला, म्हणे आई बाबा आई मरण पावली म्हणे, आजारी होतीच. म्हटलं मी कार्यक्रम करून येतो. म्हणे मग बॉडी ठेवता नाही येणार, बॉडी खराब होईल, आपल्याला मेडिकल कॉलेजला द्यायचं आहे बॉडी. मी म्हटलं असं कर, तू आईले मेडिकल कॉलेजमध्ये नेऊन दे. कारण माझ्या इकडे हजारो माया कीर्तनात 20-20 हजार लोक रात्री माझ्या कीर्तनात राहतात. मी जर गेलो नाही तर आगा लावतात. ते सावनेर मध्ये मानेगाव आहे, त्या गावाला आग लावली होती. मानेगावले विनायकराव घारचा कार्यक्रम होता शेतकरी संघटनेचा, मी गेलो नाही, नजर चूक झाली माझी. तर त्या दिवशी त्या गावात ट्रक जाळला बाबा, 40 वर्षाच्या अगोदर. म्हणून मी मरेपर्यंत कोणाला तारीख दिली तर कदापि फेल नाही करत. माई आई गेली तरी मी घरी गेलो नाही. मला गाडगे बाबाची आठवण झाली. गाडगे बाबाचा मुलगा मरण पावला तर गाडगे बाबानं सांगितलं, मला आहेत कोट्यान कोटी, काय रडू त्या एकट्यासाठी. माझ्या कार्यक्रमात दररोज आई बहिणी राहतात, माझ्या माई सारख्या आहेत, माझ्या बहीण सारख्या आहेत. मी कार्यक्रम सोडला नाही, कार्यक्रम करून गेलो. मग पालकमंत्री बच्चू कडू आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजता गेलो मेडिकल कॉलेजमध्ये आणि आईचं दर्शन घेतलं आणि तिला माफी मागितली की माय, कारण मी जिवंतपणी मामाईचं लुगडं धुतलं. माझी आदत आहे मॅडम, काही म्हणा तुम्ही, मी जिवंतपणी मामाईचं लुगडं धुतलं, मामाईची सेवा केली. घरी असल्यावर, घरी असायच्या अगोदर मग गजानन भाऊ ओगा परिवार सेवेत आहे, 27 जणांचं कुटुंब आहे आमचं. पण मी घरी गेलो की आईची तिची सेवा करणं, कपडे धुणं, सर्वस्व ते मी. कारण माई देवपूजा आहे. दगडाच्या मूर्तीवर तुम्ही किती दूध टाकलं काय निघण रे. म्हणून म्हाताऱ्या माय बापाला कधी दुखवू नका. आई बिन माया विश्वात नाही सुखा धावती. मला आनंद वाटे. माझा रामदेव बाबाचा व्यायाम म्हणजे मामाईचे कपडे धुणं, चादर धुणं. नाही तर तुम्ही बाया असं करता. मला काही व्यायामाचे प्रकार आहेत ना भाऊ, हे असं नाही ना. मी एवढा फ्री काहून आहो, 64 वर्ष आहे पण एकदम फ्री आहो. आता संध्याकाळी माझा कार्यक्रम गोंदिया जवळ आहे. परवा कार्यक्रम, महिन्यातून 26 दिवस कार्यक्रम, पूर्ण भारत फिरतो बाबा.
मला कधी ताप नाही, खोकला नाही, बिमार नाही, काहीच नाही. का? थंड्या पाण्यानंच आंघोळ करतो. जगण्याची पद्धत आहे. थकेपर्यंत काम करा. हे ऐदी लोक काम नाही करत. तुम्ही मास पाहून घ्या कोण्या माणसाच्या अंगावर वाढते. जे अच्छं पाणी तत नाही करत. इच्छी काढी तिथं नाही. तुम्ही बाया कोणत्या बिमार असतात पा तुम्ही, या मोठ्या लोकांच्या बायका. यायले धंदे नाहीत ना. कपडे धुतल्यानं तर व्यायाम होते असं केलं. कायले रामदेव बाबा करले. फटाक्याचा आवाज येते ना. तुमचे कपडे तुम्ही धुवा, 5 रुपयाचा फटाका फोडायचा आवाज येते तुमच्या शर्टाचा. दगडावर आपटलं की येते की नाही. म्हणून फटाके फोडून प्रदूषण करू नका. कपडे धुवून व्यायाम होऊ द्या. आज काळाची गरज आहे बाबू. आणि म्हणून म्हणतो तुम्ही पहा शहरातल्या मोठ्या माणसाच्या बायकाईचं दुखतच राहते. माझी तब्येत बरोबर नाही, मला बरं वाटत नाही. कापूचे चालियानं 15 दिवस करत काहीच नाही. दिवसभर फिनिशिंग, सर्व्हिसिंग, ड्रेसिंग आणि ग्रीसिंग. मग म्हणते सांगा राया, सांगा राया, सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया, सांगा मी कशी. म्हणून काम. आता पा साहेब लवकर मरते की चपराशी? बोला बोला लोक कोणी बोला. साहेबच का उभे राह, उभे राह. हा या, हे एक विशेष दिसून राहिले. कोण्या कंपनीचं हँडसेट आहे बेटा? ये ना वर. वर आहे, वर. कोण्या कंपनीचं आहे बेटा? हा माहिती हातात तुझ्या. तुझं नाव? नैतिक कावडे. नैतिक कावडे. नाव नैतिक. तुझ्या मम्मीचं नाव? हा सुरेखा. नैतिक सुरेखा. पप्पा डायरेक्टर. हा रुपेंद्र आणि युअर सरनेम? कावडे. अरे बापरे, आपले नावच आहेत हो दादा. गौरे भाऊ, कावरे, डुकरे, तुम्ही काय माकडे, कोले, म्हणजे जनावरांचे नाव आमचे ठेवले नाही. याचे नाव मालपाणी, अग्रवाल, खंडेलवाल, भुजियावाले. जरा तू चांगला आहे बेटा. आडनाव काय म्हटलं? कावडे. कावळे. चांगलं आहे. कावळेही करून टाकलं आपल्याला. हरणे केलं, वाघही केलं, वाघमारही केलं, साधे गोटे केलं, तेल गोटे केलं. तुला काय व्हायचं आहे जीवनात बेटा? या शाळेचं नाव अजरामर करायचं आहे. तुला काय व्हावं वाटतं? बोल. अजून विचारच नाही केला का? सर. मग काय व्हावं लागते? सर. सरच होतं. बरं चालेल ना, तरी ओके आहे. पण सर तो सर होतो साने गुरुजी. समजला? तो सर नको हो विद्यार्थिनीवर अत्याचार करणार. आता परवा एक सर पकडला विद्यार्थिनीवर बलात्कार करणार. काय चाटते? साने गुरुजी होतो. आता नाने गुरुजी पैदा झाले, साने गुरुजी दबले बेटा. गुरुदेव हमार 100 रुपये द्यायला. धन्यवाद बाळा. हे जीवन अभिनंदन. हे पुस्तक घे. किती वाजले पाहिजे? अभिनंदन. बसा. कावरेजी, कावरे सर बसा. बस झालं ना कावरे भाऊ? लेकरं बसतायत भाऊ. श्री गुरुदेव की महिमा न्यारी. जड़ बुद्धि चेतन कर डाली. दूर किया अंधियारा, दूर किया अंधियारा. आम्हाला गुरुजी पाहिजेत बाबू. तुकडोजी महाराज सारखे गुरु. मी या खंजेऱ्या 9 वाजवल्या विद्यार्थी मित्रांनो. ह्या 8-9 पहिल्यांदा मी 2-1 वाजवली. मलाही कल्पना नव्हती अशी खंजेरी वाजन म्हणून. पण याच्यातही वेगवेगळे आवाज आले बेटा. उतरा.
भाऊ या खंजेऱ्या वाजवता वाजवता कधी रेल्वेचा आवाज आला, कधी गोंधळ्याचं वाद्य. आम्ही गोंधळी गोंधळी तुकड्या बाबाचे. आम्ही गोंधळी गोंधळी हे गोंधळ्याचं वाद्य आहे बाळा. गोंधळी गाडगे बाबांचे गोंधळी, शिवरायांचे गोंधळी, भीमरायांचे गोंधळी, गावागावाचे गोंधळी, स्वातंत्र्य समतेचे गोंधळी, स्वातंत्र्य समतेचे गोंधळी, प्रज्ञाशील करुणेचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी जिजाऊ मातेचे गोंधळी, शिवरायाचे गोंधळी, संभाजी राजाचे गोंधळी, संभाजी राजाचे गोंधळी, शिवरायांचे गोंधळी. आणि ह्या दोन वाजवता वाजवता दांडियाची ढोलकी ऐकवली मी. भजा द्या रे, टाळी द्या बरं बाळा, टाळी द्या. बोलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. हे झालं दांडियाची ढोलक. आता आपण ऐकू ते पंजाबी लोक भांगड्याच्या वेळेस ढोलक ऐकवतात, ते ऐकू आपण. खंजेऱ्या वाजवता वाजवता मग तमाशातली ढोलक ऐकू आली बाळा. 4थ्या वर्गात होतो मी, तेव्हापासून कीर्तन करतो. आता बरोबर मी 15,000च्या वर गावात गेलो. मला मामाच्या घरी कोणी नेत नव्हतं. आता माझं दररोज गाव बदलते बाबू. आता दररोज गाव बदलते, नाही तर मामाच्या घरी कोणी नेत नव्हतं. हजारों मददगार मिलते हैं, काम के चंद मिलते हैं, और बुरा वक्त आया कि सबके दरवाजे बंद मिलते हैं. म्हणून आज हा विचार घेऊन चाललो मी. माझ्या विद्यार्थी बहिणींनो, विद्यार्थ्यांनो, आज माझी जिंदगी बदलली. माझा रोड मला दिसला. आता मी एक आश्रम बांधला आणि त्या आश्रमात मुलाईला आता माझ्यासारखे 50 पाल तयार झाले. संदीप पाल, रामपाल, अक्षयपाल, उदयपाल, इंजिनियर उदयपाल, इंजिनियर संघ आपल्या पवन दवंडे, सोनाराचा ऋषीपाल, बंजाऱ्याचा पंकज पाल, 50 पाल तयार झाले. आता उलट्या खंजेऱ्या वाजवणारे. म्हणजे मी 1000 वर्ष मरणार नाही. हा जो विचार आहे तुकडोजी बाबा गाडगे बाबाचा, हा 1000 वर्ष जिवंत राहील. अंधश्रद्धेच्या दूर, जुन्या रूढ्याच्या दूर. आतापर्यंत 300 जणांना देहदानाचा संकल्प केला. कारण माझी पत्नी गेली तेव्हापासून मी देहदान, रक्तदान, नेत्रदान याचा प्रचार करून राहिलो. का तर मी वागतो तसा. नाही तर मेल्यावर काय करतात तुम्हाला कल्पना आहे? आपण मेल्यावर 5 क्विंटल इंधन नेतात, नदीच्या किनाऱ्यावर गावाच्या बाहेर जाळून टाकतात, मग पूर्ण राख जमा करतात. आणि तुम्ही अंबोऱ्याला नेता मायबापाची राख. म्हणजे किंवा वैनगंगा, त्या वैनगंगा नदीत आपल्या आई वडिलाची राख टाकून देतात. तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांनो, पाणी स्वच्छ होईन की अशुद्ध? बोला. शुद्ध होईन की अशुद्ध? लेकराईले अक्कल आहे, पण लेकराईच्या मायबापाले कवा अक्कल येईल की हे नदीत टाकणं बंद करा. मी नाही टाकली, माझ्या वडिलाची राख शेतात टाकली आणि नेत्रदान केलं बाबू. माझ्या वडिलाचे दोन्ही डोळे आज जिवंत आहेत आणि माझे वडील मरण पावलेले आहेत. म्हणजे मी नुकसान केले की फायदा? हा, मेल्यावरी इतराचं जर कल्याण होईन तर करा. तुकडोजी बाबा सांगतात
जो अपने जो अपने लिए जो जीता जीना नहीं है, जो सेवा में मरता वो मरना नहीं है. जो सेवा म्हणून में मरता. ज्या महिलांनी रक्तदान केलं त्या ताईनं उभं राहा. कधीतरी केलं असेल तर उभे राहा. कधीतरी रक्तदान केलं असेल तर उभ्या राहा. नाही. असेल तर उभे राहा ना मुली. आहेत का? खुर्ची. हा राहा ना, राहा ताई, ताई उभ्या राहा. रक्तदान केलं 1 मिनिट उभ्या राहा ना ताई. तुम्ही राहा ना. साहेबांच्या बाई तिन्ही बहिणीला धन्यवाद देतो. पुस्तक घेऊन द्या ना जी माझ्याकडून. येऊन जा. तुम्ही राहू द्या, तुमच्या जवळ 2 आहेत पण या ताईनं घेऊन द्या. पण या. पुस्तक घेऊनच जा. मी पुस्तक लिहिलं एक सत्यानाश. या. सत्यानाश म्हणजे कोणाचं? जे वाईट मार्गाने चालतील त्याचा, जे सत्याच्या वाटेनं जाणार नाही. ताई आभारी आहो. जय जिजाऊ. किती वेळा रक्तदान केलं ताई? 5 वेळा, 7 वेळा. वा वा वा, टाळ्या वाजवा. आणि ते इतरासाठी, सासऱ्यासाठी किंवा सासूसाठी नाही, इतरासाठी रक्तदान केलं बाबू. म्हणून सर्वात देवाची भक्ती आहे रक्तदान. दगडाच्या मूर्तीवर, देवाच्या मूर्तीवर, दगडाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक केल्यापेक्षा दवाखान्यात पेशंटवर रक्ताचा अभिषेक करा. एक एक थेंब रक्त पडलं की त्या बाईची तब्येत दुरुस्त होईल. माय विठ्ठल बाप विठ्ठल. आज देव आम्हाला शोधायचा आहे. तुकाराम महाराज सांगतात, जे कारण झाले गांजले. आता रंगल्या गांजल्यामध्ये देवाची सेवा पा. म्हणून महिलांनी रक्तदान वळा, देहदान, अवयवदान आज काळाची गरज आहे. आता केस काढणं तुम्ही पाहतो ना, ज्याचा बाप गेला ते काय देते? काय देते रे बाबू? बोला. केस काय देते? बोला. काय देते? त्या बापाले मालूम आहे ना, आबा मेल्यावर काय देते? केस. केसच काऊन देते तो बाप? 15 दिवसानं केस येतेच. तुम्ही बाया नाटक करता, बांगड्या फोडता. अरे बाप, सासरा गेला, सासू गेली, काय देता मालूम आहे? काय फोडतात रे? बांगड्या. काऊन? काय फोडतात? बांगड्या का फोडतात? काचाच्या आहे म्हणून. सोन्याच्या फोडून दाखव बरं. सासूची वाकळ जाळाल, गादी जाळाल, दुलई जाळाल, लुगडं जाळाल, साडी जाळाल. सासूच्या नोट काऊन नाही जाळत? त्याच्या बरी आजार होते ना. अरे बाबा, सासऱ्याचे कपडे जाळाल, सर्व जाळाल, सासऱ्याचा 7-12 काऊन नाही जाळत? कावळ्याले बाप करते. आणि ते अंबाला त्याला रामटेकले नेत असाल ना तुमच्या बाबाची राख, मग तो महाराज तुम्हाला चिवत्या बनवते. बाप तुमचा मरते, पैसे तो जमा करते. चिवतियों के बाजार में फतरों का व्यापार चला रे. आणि तो म्हणते मी तुझ्या बापाला स्वर्गात पाठवतो. तो काय स्वर्गात पाठवायचा दलाल आहे का हेड्या? त्याची काय ट्रकची सर्व्हिस आहे का? म्हणून बाबू, काही मेल्यावर स्वर्गा फरगात नाही, जिवंतपणी स्वर्ग आहे बाबू. आता शेखर सावरबांदे साहेबांनी जिवंतपणी हे स्वर्ग उभं केलं. मी धन्यवाद देतो. रुक्मिण शाळा, तुमच्या लेकराला दागिना बनवण्याची शाळा आहे. आणि ते तुम्हाला बनवून घ्यावं लागेल. आई बापाचंही लक्ष पाहिजे. शिक्षक, मॅडम, संस्थापक, त्याची मित्रमंडळी ते तर आहेच, पण तुमची गरज आहे मुलांना घडवणं. कारण ह्या लेकरांना गरज आहे. आईनं सांगितलं ना, बरोबर ऐकते. रेल्वेमध्ये मुलगा आणि आई निघाले परिवार. मुलगा, आई आणि त्याचे वडील. मग ते खाली बिस्किटचं पॅकेट पडलं तर ते मुलगा करे 3-3 वेळा. अच्छा, तर त्याची मम्मी म्हणे खाली पडलेली वस्तू घेऊ नको.
आपण पुढच्या स्टेशनवर तुला दुसरी घेऊन देते, हे भंगार आहे, हे खराब आहे. मग रेल्वे चालूच. पुढच्या स्टेशनवर गर्दी झाली आणि त्याचे पप्पा खाली पडले. त्याची मम्मी उचलायला गेली, उठा ना, तुम्हाला काही लागलं का? तर मुलगा म्हणे, मम्मी पप्पाला उचलू नको, पुढच्या स्टेशनवर दुसरे पप्पा घेऊ आपण. हे लेकरं आहेत म्हणून आई बहिणीला सांगतो, हे असंच आहे, या मुलांवर लक्ष द्यावं लागतं. पिक्चर मध्ये गेले ना दोघं, नवरा बायको मुलगा, आणि शोले सिनेमा पाहिला त्या बहादराईनं. मग घरी आल्यावर त्याच्या बापाचा काही शोलेचा ज्वर काही कमी नाही झाला. त्याला वाटलं मुलगा झोपला, हा गेला बायको जोड, आणि त्या पिक्चरचा डायलॉग म्हटला त्यानं, बसंती जरा ठुमका तो लगा. बसंती जरा ठुमका तो लगा. याले वाटलं पोट्ट झोपलो, तेही होतं ना सिनेमा. तर पोट्यानं चादर वर खाल्ली, चादर काढून टाकली. काय म्हणे बाबू मुलगा, बसंती इस कुत्ते कमीने के सामने मत नाचना. त्याच्या बापालेच कुत्ता कमी ना म्हटलं त्यानं. आता जे पेरलं ते उगवते. जिजाबाई शिवरायाला कीर्तनात जाऊन बसायची तुकारामाच्या, म्हणून तुकोबाराया संस्कारानं शास्त्रज्ञ, वकील, इंजिनियर सर्व डिग्र्या त्यांना लागतात बाबू. तुम्ही शिवरायाच्या किल्ल्यावर गेलो, पूर्ण पहाडातलं पाणी त्यानं त्या किल्ल्यावर जमा केलं. शिवकालीन पाणी योजना, बरोबर पहाडावरचं पाणी जमा केलं. म्हणून विद्यार्थी भावांनो, देवाची भक्ती आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, म्हणा, पाणी अडवा, पाणी जिरवा, जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, बेटी बचाव, बेटी पढाव. आज काळाची गरज आहे बाबू. नाही तर तेलाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, केसाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता हाय, हाय. बकऱ्याची देवता, विद्येची देवता, धनाची देवता हाय. तरी कंगाल भारत हा, मग या देवाईचा फायदा काय? म्हणून बदलण्याकरता आज मला परिवर्तनासाठी माझं कीर्तन आहे. तुकडोजी बाबाची ग्रामगीता माझ्याकडे पुस्तक आहेत बाबू, जरूर घेऊन जा. 100 रुपयाचे 4 पुस्तक आहेत. धंदा म्हणून नाही, पण घराघरात हा विचार जावा. ग्रामगीता, मराठा मार्ग, गाडगे बाबा, माझ्या गाण्याचे पुस्तक आहेत. मी नवीन नवीन गाणे लिहिले. मुलांना सिनेमा चालीव आवडतात, तेच गाणे लिहिले मी, कारण काळाची गरज करावं लागल. आणि माझ्याकडे खंजेरे आहेत, कोणाला खंजेऱ्या लागल्या तर त्याही घेऊन जा. आणि माझ्याकडे मेमरी कार्ड आहे. माझे 50 वर्षातले कीर्तन आहेत, 4GB. कीर्तन संपल्यावर साहित्य लागलं जरूर नाही. आपण पाहतो सर्वात जास्त पुस्तकाची यात्रा भरते बाबू दीक्षाभूमी. काय नेतात मालूम आहे बौद्ध लोक? ते जीवनात पुस्तकाला एवढी किंमत देतात बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावर. 10 रुपये जवळ असले, भूक लागली तर 5 रुपयाचे भजे खा आणि 5 रुपयाचं पुस्तक घ्याच. दुसरी यात्रा भरते शिंदखेड राजाला पुस्तकाची. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर होईल भोई सपाट. आम्ही वाचत नाही, आणि म्हणून वाचाय करता हा कीर्तनाचा जो प्रोग्राम आहे, हे समाजाची जागृती आहे. मी कधी कधी कवाली ढोलकी वाजवतो बाबू. भर दे झोली मेरी आवा, लौट कर मैना जाऊंगा खाली, भर दे झोली मेरी या मोहम्मदी. लौट कर मैना जाऊंगा बोलो खाली, ताजुद्दीन बाबा की. लौट कर मैना जाऊंगा खाली, भर दे झोली मेरी या मोहम्मदी. लौट कर मैना जाऊंगा खाली. कामाचा गुरु आहे. मी तुम्हाला पुन्हा धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाकरता आमचे आदरणीय गौरे साहेब, प्रवीण दादा, त्यांची मित्रमंडळी राजू भाऊ, आणि आजच्या कार्यक्रमाकरता माय मित्र आला भाऊ महाजन म्हणून.
धनराज भाऊ महाजन, त्यांनाही मी धन्यवाद देतो. रामटेक वरून आला, त्यांनाही कळलं आज सत्यानाश आपलं सत्यपाल येऊन राहिला आणि त्यांची मित्रमंडळी. आणि भाऊ आजच्या कार्यक्रमाला कामठी शहरातून शेखर भाऊ सावरबांदे साहेब याची मित्रमंडळी सर्व आली, सर्व पंथाची मंडळी आली. मी त्या सर्वांना राधेश्यामजी अठवारजी पासून तर गंगाधर भाऊ लेंडेपर्यंत तर अब्दुल कादर खानजी रिटायर्ड इंजिनियर साहेबापर्यंत सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या बहिणींना, सावरबांदे ताईंना, त्यांच्या परिवाराला आणि तुमच्याही परिवाराला की तुम्ही मुलांना इथं टाकलं. या विद्यार्थी विद्यार्थिनी बहिणीचे पालक आई आल्या, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि ऐकणारातून एखाद्या बाईनं उभं राहा, ज्या बाईला तिच्या पतीनं मोटरसायकलवर आणलं. हाय एखादी बाई, राहा ना, उभ्या राहा ना, राहा ना जी, पती सोबतच आल्या ना, उभ्या राहा. धन्यवाद. जमलं. तुमच्या पतीले आवाज द्या, ऐकतात का? या ना दोघही जण, मस्त दिसून राहिले दोघही, चांगलं आहे. दोनच लेकर आहेत वाटते. अभिनंदन. 3 आहेत काय? या. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री हिंदी साइडर आ काय तुम्ही? मैंने क्यों पहचाना? हाँ, तुम्हारा फेसबुक दिमाग में आया कि ठीक है. कहाँ रहते आप? बोलो बोलो। पहाड़ी में रहते हैं हम लोग। बिजनेस क्या है? सिक्योरिटी गार्ड की ड्यूटी करता हूँ मैं। हालत वैसी है, सवाल ही नहीं. धन्यवाद. ये भाई इधर की है? नहीं, ये भी एमपी की है। मैंने बोला इधर ही योगा योग रहते ना. धन्यवाद. साड़ी दे दो रे. मैंने मुझे क्या लगा? नहीं, मेरे का आपने कहा हाँ. शिक्षा जो है आजकल की, क्या ये अपने व्यापारिक नहीं होना चाहिए. इस पर भी आप 2 शब्द बोलिए. बरोबर है कि व्यापार कैसा, कैसे बारे में? हाँ. शेंगदाने में फतरे डालो मत, इसके बारे नहीं में. नहीं नहीं नहीं, जो शिक्षा जो पद्धति है, गवर्नमेंट स्कूल चालू किया बच्चों को फ्री, और जो ये जो शिक्षा जो है सीबीएसई, आजकल फीस इतनी लग रही है कि गरीब यहाँ पे सबसे कम फी है. नहीं, वो होगी पूरे 17,000 रुपए महीने, 2.25 साल के लड़की के भरा आकोट में. नहीं, यहाँ पे कम होगा. नहीं कम होगा नहीं, अब यहाँ पे है कम. होंगे ना. और तुम कैसे आ गए दोगो? कीर्तन सुनने को आए क्या? हाँ, कीर्तन सुनने के लिए ये बाई ने लाया कि तुमने बाई को लाया? खरं सांग बेटा. नहीं, मैंने लाया. बाई ने लाया. उतनी तो ताकत है. रामदेव बाबा क्या कहते, ओम कहने से मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होता. और औरत ने वो बोल दिया कि पूरा मेंदू जागृत हो जाता. धन्यवाद दादा. मैं मेरे जीजा जी को और मेरे बहन को भी धन्यवाद लेता. ले बेटा, ताड़िया ताड़ी। एक शाल दे रहे. नहीं ध्यान दो ना, जान दो ना. मेरे क्या बाप का लोगों का, तुम्हारा ही तुमको दे रहा हूँ, नाम मेरा हो रहा है. अब ये साड़िया साहिबीन बाई ने लाया, सावरबांदे जी, और दे रहा हूँ मैं. अब ये कल शाल मिली मेरे को. नहीं कल नहीं, आज गौरे भाऊ ने दिया वहां पे. ये तुमको दे रहा हूँ. आओ गौरे साहब, देव ना करके. ज्योत से ज्योत जगाते चलो, एमपी और महाराष्ट्र मिलके चलो, हिंदू और मुसलमान सब मिलके चलो. अरे रणदेव ना, किताब दे दे. ला भाऊनी कर, भाऊनी करता. ये ऐसा करते ना दुकानदार भाऊनी, दिन भर धंदा करते, भाऊनीच नाही हुई म्हणते. थँक यू सर, आभारी हो. बैठ जाओ भाऊ. तुमची काही उठायची इच्छा नाही आणि माई काही बंद करायची इच्छा नाही, पण माझा कार्यक्रम आहे ना, माझं साहित्य लागलं तर घरी जाऊन ऐका ना, नवरा बायको धूम ऐका 2-3 घंटे. त्याला काय फक्त मेमरी टाकून द्या. मेमरी टाकली की कीर्तन सुरू, ताने दिन ताना पुरा झाला धिंगाणा. मी धन्यवाद देतो ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला.